सर्वांना गुड मॉर्निंग। मी आज बघा पनीरची भाजी करून दाखवते आहे। मी घरी पण करते, तसं व्हिडिओ करा बघा। आता मी याच्यामध्ये 5-6 काजू भिजत घातले होते, टोमॅटे, कांदा, लसूण, अद्रक सगळं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं। आणि आता हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि मसाला डबा आपल्याला जसं आपल्याला तिखट पाहिजे असेल तसं मी टाकणार आहे बघा। आता मी गरम मसाला टाकणार आहे याच्यामध्ये बघा। तिखट आहे ना, 1 चमचा हळद। तसं माहिती का आपल्याला कधी पनीरची भाजी असं लहान मुलांनी आवडते ना, आपल्याला पण आवडते। अजून हा असा मसाला, थोडंसं लाल तिखट पण टाकते मी, थोडंसं टाकते। सगळं आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेतलं होतं। आता छान मसाला तेलामध्ये असं परतून घेते। म्हणजे खूप छान मस्त असतं भाजी हे होते। आपण हॉटेलसारखी नाही करू शकत, पण ट्राय तर करतो करण्याचा। ते त्यांच्याकडे मसाले रेडी वगैरे असतात, त्यांना माहिती पण असतं। पनीर मसाला वापरता, प्रत्येकाची तिखट वेगळी असते, कस्तुरी मेथी असते, त्यांच्याकडे सगळं साहित्य उपलब्ध असतं। आता बघा मस्तपैकी मी आता मसाला शिजवून घेते। काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी केलं, त्याच्यात पाणी टाकलं, मस्त मसाला भिजवून घेते मी छानपैकी। आपल्याला जशी पाहिजे तशी ग्रेव्ही आपण तयार करणार, छान तर शिजू देते त्याला मी असं। मीठ टाकून नंतर टाकणार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, मी दालचान टाकलं होतं। तसे काजू टाकले ना आपण, त्याची ग्रेव्ही खूप छान घट्ट होते अशी, आणि चव पण छान लागते। कांदा, टमाटर, अद्रकची टेस्ट पण खूप छान लागते। चमच्याभर मीठ टाकणार आहोत हे बघा। एवढी ग्रेव्ही केली मी, सगळ्यांची हिशोबाने केली। आता एवढं चमच्याभर मीठ टाकते मी त्याला, आणि सगळ्या ग्रेव्हीला बस होतं ते मस्तपैकी अशी ग्रेव्ही। आता शिजू द्यायची त्याला छानपैकी, काजू टाकल्यामुळे ते मिक्स करून येते चांगलं। आता पनीर मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं, छानपैकी सॉफ्ट करून घेतलं। जसं आपल्याला पाहिजे तसे आपण असे तुकडे करून घेणार, असे तशी मोठी छोटी करून तशी आवडेल तशी नंतर करते त्याची। कारण पनीर सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत पनीर आवडतं। कधीतरी एकदा आठवड्यातून आपण खरंच पनीर खाल्लं पण पाहिजे। डॉक्टर पण सांगतात पनीर खात जा, मग तुम्ही खातो ते करतेच ना, आणि खरं म्हणजे आठवड्यातून खाल्लं तर खूपच चांगलं। आता मी शिजू देते याला छानपैकी। बघा आपण मस्त आपली पनीरची भाजी झालेली आहे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा। चांगली असं उकळू दिली आपण, छान होते पनीरची भाजी आपली, खूप सुंदर झाली। आपण घरी असे कधी चटपटीत आणि पोटभर खाता येतो। आपण हॉटेलमध्ये एवढंच आहे, हॉटेलची चव आपण नक्की येणार नाही, पण करण्याचा नक्की आपण प्रयत्न करतो बघा। आता माझी पनीर भाजी झालेली आहे, काही 20 मिनटं लागतात नाही करायला, पण आपण पोटभर खाऊ शकतो आणि सर्व घर खातं। तसं माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।